नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर वन मराठी यूट्यूब चॅनल। आज आपण एका अशा गुन्हेगारी प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका निरागस तरुणीवर प्रशिक्षणार्थी PSI पदावर पोहोचणाऱ्या एका युवकाने केलेल्या अत्याचाराची ही थरारक आणि संतापजनक घटना। ही घटना केवळ एका मुलीच्या वेदनेची नाही तर समाजाला मिळालेला एक जबरदस्त इशाराही आहे। मंडळी, घटनेची सुरुवात अशी की एक निरागस ओळख आणि वाढत गेलेलं नातं। छत्रपती संभाजीनगर मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील दोन युवक युवती शहरात आले। दोघांचं मूळ गाव एकच असल्यामुळे ओळख झाली। ओळखीचं रूपांतर हळूहळू जवळकीमध्ये झालं। पीडित मुलगी त्याच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारू लागली। तिच्या भविष्यातील आशा, आई वडिलांची स्वप्न आणि अभ्यासाचं ध्येय हे सर्व ती त्याच्याशी मनमोकळेपणाने शेअर करू लागली। पण तिला माहित नव्हतं की तिच्याशी जवळीक वाढवणाऱ्या या युवकाच्या मनात काहीतरी वेगळाच खेळ सुरू होता। मंडळी, घटनेला वळण तेव्हा आलं जेव्हा कॅफेत नेऊन तिच्यावर अत्याचार झाला। 2024चा फेब्रुवारी महिना। एका दुपारी आरोपी PSI प्रशिक्षणार्थी भागवत ज्ञानोबा मुलगीर तिला अजबनगर परिसरातील MH20 या कॅफेत घेऊन गेला। कॅफेमधील शांत कोपरा, बंद दरवाजे आणि बाहेर गजबजलेलं शहर, पण आत मात्र एक घाणेरडा गुन्हा घडत होता। पीडित मुलीच्या सांगण्यानुसार आरोपीने तिला जबरदस्ती केली, तिला दडपलं, दबाव टाकला आणि कॅफेच्या आतच तिच्यावर अत्याचार केला। त्या दिवसानंतर ती मानसिकदृष्ट्या कोसळली, पण त्याच्यावर विश्वास ठेवून शांत बसली, कारण तो तिच्यावर प्रेम करतो असंच तिला वाटत होतं। इथून पुढे तिला एक नवा धक्का लागला, तो म्हणजे तिचा गर्भधारणा आणि तिला येणाऱ्या धमक्या। काही दिवसांनी तिला काहीतरी वेगळंच जाणवलं। चाचणी केली आणि तिचा जीव थरारला। ती गर्भवती होती। जेव्हा तिने ही बातमी आरोपीला सांगितली तेव्हा तो सहानुभूती किंवा जबाबदारी दूरच उलट धमकावू लागला। तुझे आणि माझे फोटो आहेत माझ्याकडे, सोशल मीडियावर व्हायरल करीन, आयुष्य उद्ध्वस्त होईल तुझे। धमक्यांच्या भीतीने तिने काही न बोलता सगळं सहन केलं। अत्यंत निर्दयीपणे आरोपीने तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खायला लावल्या। पीडितेची तब्येत बिघडली, शरीर रक्ताने थरारू लागले, पण आरोपी मात्र कुठेही दिसत नव्हता। तो तिची काळजी घ्यायला नाही आला, उलट तिला ब्लॉक करून गायब झाला। या काळात आरोपीने PSI पदाची परीक्षा उत्तीर्ण केली। शपथविधी, पोस्टिंग, अभिनंदन, त्याचं आयुष्य नव्या टप्प्यात जात होतं। आणि दुसरीकडे पीडित मुलगी, शारीरिक वेदना, मानसिक छळ आणि अपराधाची सततची छाया। पीडित मुलीने घटनेबाबत आरोपीच्या वडिलांशी आणि बहिणीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यावर उलट ओरडण्यात आलं, तुला जे करायचंय ते कर, आम्ही काही करणार नाही। हे वाक्य ऐकून ती पूर्णपणे कोसळली। अखेर हिम्मत एकवटून तिने क्रांती चौक पोलीस ठाण्यात FIR नोंदवली। FIR मध्ये गुन्हा बलात्कार, अॅट्रॉसिटी कायदा, धमकी, सगळ्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले। पोलिसांनी MH20 कॅफेत जाऊन पंचनामा केला। अनेक पुरावे हाती लागले। प्रकरण राज्यभर उघड झालं आणि एकाच रात्रीत संतापाची लाट उसळली। FIR नोंदवली गेलेली असतानाही आरोपी PSI आणि त्याचे कुटुंबीय अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत। वाढत्या दाबामुळे राज्यातील अधिकारी गंभीरतेने तपास करत आहेत। हे प्रकरण केवळ एका मुलीचा प्रश्न नाही, तर समाजाने अशी मानसिकता ओळखून तिला विरोध करण्याची वेळ आली आहे। मंडळी, घटनेचा शेवट आणि एक तुमच्यासाठी संदेश असा की अशा घटना आपल्याला सांगतात कोणावर विश्वास ठेवायचा, कसा ठेवायचा याबाबत आपण सर्वांनी जागरूक असणे गरजेचे आहे। आपल्या भोवती घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवणं हेच योग्य आहे। मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका सत्यकथेवर आधारित घटनेसोबत। तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित रहा आणि हो, अशाच अपडेट्ससाठी क्राईम स्टोरी टेलर वन या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।